श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन करते, माझ्या मातापित्यांचं स्मरण करून सद्गुरूंना वंदन करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून आपण आता पुढचा अर्थ बघूया। 14वा अध्याय आपला चाललेला आहे गीतेचा। 14वा अध्याय म्हणते, ओम श्री परमात्मने नमः। अथ चतुर्दशोऽध्यायः। श्री भगवानुवाच, परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानमुत्तमं यज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः। इदं ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्यमागताः। सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च। मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं। सम्भवः सर्वभूतानां ततो भवति भारत। सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति याः। तासां ब्रह्म महद्योनिरहं बीजप्रदः पिता। सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसम्भवाः। निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम्। तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम्। सुखसङ्गेन बध्नाति ज्ञानसङ्गेन चानघम्। रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम्। तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्। तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां। प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत। सत्त्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत। ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत। रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत। रजस्सत्त्वं तमश्चैव तमस्सत्त्वं रजस्तथा। सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते। ज्ञानं यदा तदा विद्यात् विवृद्धं सत्त्वमित्युत। लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमस्पृहा। रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ। अप्रकाशो प्रवृत्तिश्च प्रमादो मोह एव च। तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरु नन्दन। यदा सत्त्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत्। तदोत्तमविदाल्लोकान् अमलान् प्रतिपद्यते। रजसि प्रलयं गत्वा कर्मसङ्गिषु जायते। तथा प्रलीनस्तमसि मूढयोनिषु जायते। कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं। रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलं। सत्त्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव च। प्रमादमोहो तमसो भवतो ज्ञानमेव च। ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः। जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः। नान्यं गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति। गुणेभ्यश्च परं वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति। गुणानेतानतीत्यत्रीन् देहि देहसमुद्भवान्। जन्ममृत्युजरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते। अर्जुन उवाच, कैर्लिङ्गैस्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो। किमाचारः कथं चैतां स्त्रीन् गुणानतिवर्तते। श्रीभगवानुवाच, प्रकाशञ्च प्रवृत्तिञ्च मोहमेव च पाण्डव। न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति। उदासीनवदासीनो गुणैर्यो न विचाल्यते। गुणा वर्तन्त इत्येव योऽवतिष्ठति नेङ्गते। समदुःखसुखस्वस्थः समलोष्टाश्मकाञ्चनः। तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः। मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः। सर्वारम्भपरित्यागी गुणातीतः स उच्यते। माञ्चयो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते। सगुणान् समतीतैतान् ब्रह्मभूयाय कल्पते।
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। श्रीमद्भगवद्गीता मोक्ष देणारी अशी ही गीता आहे. त्या गीतेचा अभ्यास आपण करतोय. जवळजवळ अर्ध्याच्या वर प्रवास आपला झालेला आहे. पुढे पुढे आपण चाललेलो आहोत. 14वा अध्याय चाललेला आहे. 14व्या अध्यायाचाही शेवट आहे. 14वा अध्याय गुणातीत गुणत्रय विभाग योग असं या अध्यायाचं नाव आहे. आणि याच्यामध्ये सात्विक गुण, राजस गुण, तामस गुण हे आपल्या प्रत्येकाकडे कसे असतात, किती प्रमाणात असतात आणि ते कोणता गुण वाढला म्हणजे कोणते गुण दबले जातात आणि तो सत्वगुण वाढवायचा म्हणजे काय करायचं, रजोगुणाची लक्षणं काय, तमोगुणाची लक्षणं काय, हे सगळं आत्तापर्यंत चर्चा आपली झालेली आहे. भगवंतांनी जे जे सांगितलं ते आपल्याला अगदी पटलेलं आहे. कारण जे आपल्यात आहे तेच भगवंतांनी इथे सांगितलेलं आहे. आणि हे सगळं अर्जुनाला पण पटलं. आणि अर्जुन इतका भारावून गेला आणि तो विचारतो की देवा, तू मला एवढं वर्णन सांगितलं ह्या त्रिगुणांचं, तर मग हा गुणातीत झालेला म्हणजे आधी त्रिगुणांचं वर्णन सांगितलं की तमोगुण कमी करायचा, रजोगुण कमी करायचा, सत्वगुण वाढवायचा. आणि हा सत्वगुणसुद्धा आपल्याला बांधतो. सत्वगुणामध्ये सुद्धा माणसाला अहंकार येऊ शकतो की मी ज्ञानी, मी हुशार, मी आध्यात्मिक, मी एवढे ग्रंथ वाचले. आणि मग त्यात सत्वगुणाचा सुद्धा आपल्याला अहंकार येतो. भगवंताला अहंकार आवडत नाही. त्यामुळे भगवंताचं म्हणणं आहे की या गुणाच्या, सत्वगुणाच्याही पलीकडे तुम्ही जायला पाहिजे. आणि मग त्याला म्हणायचं गुणातीत. म्हणजे गुणांच्या अतीत झालेला पुरुष कसा असतो, मग त्याचं वागणं कसं असतं, त्याचं बोलणं कसं असतं, हे अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारलेला आहे. 14व्या अध्यायातला 21वा श्लोक आहे. अर्जुन उवाच कैर्लिंगैस्त्रीन् गुणानेतानतीतो भवति प्रभो किमाचार कथं चैतां स्त्रीन् गुणानतिवर्तते. या तिन्ही गुणांच्या अतीत झालेला पुरुष कोणत्या लक्षणांनी युक्त असतो, त्याचे आचरण कसे असते, तसेच हे प्रभो मनुष्य कोणत्या उपायाने या तिन्ही गुणांच्या अतीत होऊ शकतो, या सगळ्याचं समाधान करा आणि माझ्या या प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्या, असं भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतोय. आणि अर्जुनाने विचारलेले हे प्रश्न आपल्याला सुद्धा त्याची उत्तरं मिळतात आपोआपच अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांमुळे. मग गुणातीताची लक्षणं कसं, त्रिगुणातीत कसं व्हायचं. आता आपण दुसऱ्या अध्यायात बघितलं होतं बघा, स्थितप्रज्ञ. तेव्हा या अर्जुनाने स्थितप्रज्ञाची लक्षणं विचारली होती. मग आपल्याला असं वाटेल की त्या गुणांमध्ये आणि या गुणांमध्ये काही फरक आहे का त्या लक्षणांमध्ये. तर अर्जुनाने दुसऱ्या अध्यायात विचारलेल्या प्रश्नानंतर आता 14व्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला, तोपर्यंत 442 श्लोक होऊन गेलेले आहे आणि वेगवेगळ्या विषयांची चर्चा झालेली आहे. वेगवेगळे प्रश्न अर्जुनाने उपस्थित केले, त्याची उत्तरं भगवंतांनी दिली आणि खूप खूप ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला दिलेलं आहे. आणि मग हळूहळू काय झालं आहे, अर्जुनाचा मोह नष्ट झालेला आहे. आणि मग आता अर्जुन वेगळ्या भूमिकेवर आहे. जो दुसऱ्या अध्यायामध्ये होता तशी भूमिका त्याची नाही आहे. तर त्याचं ज्ञान आता वाढलेलं आहे आणि तो आता ज्ञानाचा आणि विवेकाचा दीप त्याच्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित झालेला आहे. आणि त्या भूमिकेवर उभा राहून तो आता भगवंताला प्रश्न विचारतोय की गुणातीताची लक्षणं कोणती आहेत. आणि 22व्या श्लोकामध्ये भगवंत त्याला उत्तर देतात. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षती. हे अर्जुना, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश आणि ज्ञान, रजोगुणाचं कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचं कार्यरूप मोह, हे सगळं जरी प्राप्त झालं तरीसुद्धा जो पुरुष विषाद मानित नाही किंवा हे सगळं जरी निवृत्त झालं
तरी त्याची आकांक्षा करीत नाही. त्याला गुणातीत असं म्हणतात. म्हणजे जे दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं होतं, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जय, की सुख मिळालं तरी आनंद, दुःख मिळालं तरी आनंद, असा तो उदासीन असतो गुणातीत पुरुष. म्हणजे प्रत्येक मानवाच्या ठायी त्यांनी सांगितलं, एखादा प्रसंग जर आपल्यावर आला तर मानवाकडे काही ते ज्ञान नसतं आणि त्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये क्लेश निर्माण होतात. एखाद्या वेळी एखाद्याशी आपलं भांडण झालं आणि त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये आपणही त्याला वाटेल तसं उत्तर दिलं, त्याच्याशी भांडलो, वादविवाद झाला आणि नंतर जेव्हा आपण घरी येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे उगीचच एवढी वादावादी मी केली, कशाला केली बरं मी अशी वादावादी, म्हणजे मला त्याचा विषाद वाटतो. आता हे तमोगुणाचं झालं. राजसी गुणाचं काय आहे? प्रवृत्ती, म्हणजे एखादं खूप कर्मामध्ये प्रवृत्त होणं, अगदी पायाला भिंगरी लागल्यासारखं हे काम कर, ते काम कर, ते काम कर, आणि मग नंतर माणूस थकून जातो आणि मग म्हणतो कशाला मी एवढं काम केलं. किंवा तिसरं आहे मग सत्वगुण. सत्वगुण वाढला तरीसुद्धा मग खूप वाचन केलं, खूप अभ्यास केला आणि मग त्या गुणामुळे सुद्धा अहंकार येतो. आपण बघितलं की त्याच्यामुळे पण तो मानला जातो आणि त्याला उगीच असं वाटायला लागतं की मी मोठा, मी हुशार, मी ज्ञानी. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला म्हणजे सर्वसामान्य माणसाला कुठेतरी विषाद वाटतो किंवा कुठेतरी दुःख होतं किंवा कुठेतरी सुख पण होतं. पण हा जो गुणातीत असतो ह्याच्या चित्ताला काहीही आसक्ती नसते. त्याला सुख मिळालं तरी आनंद होत नाही, दुःख मिळालं तरी दुःख वाटत नाही. म्हणजे रजोगुणाची प्रवृत्ती रूप जरी असलं, रजोगुण जरी वाढला, तमोगुण जरी वाढला तरीसुद्धा त्याच्या चित्तामध्ये काहीही बदल होत नाही. कारण की त्याला कसं माहिती असतं की हे गुणच गुणांशी खेळत आहेत, गुणच गुणांना प्रवृत्त करायला भाग पाडत आहेत. मी वेगळा आहे, त्याची भूमिका काय असते की मी ब्रह्म आहे आणि हे शरीर जे आहे या शरीरामध्ये कधी सत्वगुण वाढतोय, कधी तमोगुण वाढतोय, कधी रजोगुण वाढतोय आणि त्यामुळे ते शरीर त्याप्रमाणे वागतंय, वर्तणूक घडतीये. माझा त्याच्याशी काही संबंध नाही आहे, असा हा गुणातीत असतो. म्हणजे त्याला त्याचा द्वेषही वाटत नाही आणि त्याला त्याचा अनुरागही वाटत नाही. अनुराग म्हणजे प्रेम एखाद्या गोष्टीबद्दल. म्हणून आपले ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला उपमा कशाची दिली आहे? सूर्याची उपमा दिली आहे की सायं प्रातर मध्यान्ना या तिन्ही काळांची गणना नाही जेवी तपना तैसा असे. की सूर्य कसा असतो म्हणे, सूर्याला प्रातःकाळ झाला, मध्यान्ह काळ झाला, सायंकाळ झाला तरी या तिन्ही कालांची गणना नाही. तसा तो गुणातीत पुरुष असतो. म्हणजे त्याला तिन्ही गुणांची खबर नसते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग पुढे आता गुणातीताची लक्षणं पुढच्या 23व्या श्लोकामध्ये आणखी सांगतात आहे. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्त इत्येव योवतिष्ठती नेंगते. की हा जो गुणातीत पुरुष असतो हा कसा असतो? साक्षी रूप असतो. कमळ कसं असतं? कमळ कसं असतं? अलिप्त असतं. पद्मपत्रमिवांबसा, हे सुद्धा आपल्याला होऊन गेलं आहे उदाहरण 5व्या अध्यायामध्ये. पद्मपत्रमिवांबसा की कमळाचं पान, कमळाचं फूल हे पाण्यातून वर येतं, चिखलातून वर येतं, पण त्याच्यावर एक थेंबसुद्धा पाण्याचं ठैरत नाही, लगेच निघून जातं. म्हणजे ती पानं कशी असतात? अलिप्त असतात. तसा हा गुणातीत पुरुष असतो आणि गुणांमध्ये राहतो पण सुद्धा गुणांनी विचलित होत नाही आणि गुणच गुणामध्ये वर्तत आहेत असं तो समजत असतो. म्हणजे सच्चिदानंद घन परमात्म्याच्या ठाई ऐक्य भावाने तो स्थित असतो. ते काही स्थिती त्याची ढळत नाही.